मित्रांनो, यज्ञ याग करणारा पुरोहित त्याला श्रोत्रिय म्हटलं जातं आणि असा श्रोत्रिय ऋत्विज पुण्याची विक्री करून जर दक्षिणा मिळवत असेल म्हणजे यज्ञाच्या बदल्यात त्या कर्मकांडाच्या बदल्यात काही पैसे घेत असेल तर हे प्रत्यक्षामध्ये मात्र गमनासारखं पाप आहे। मित्रांनो, मात्र गमन हा अत्यंत भयानक असा शब्द जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी वापरलेला आहे। अगोदर तो अभंग आपण पाहू। पुण्य विकरा ते मातेचे गमन, भाडी ऐसे धन विटाळतो, आत्महत्या रहा विषयांचा लोभी, म्हणावे ते नाभी करवी दंड, नागवला अल्प लोभाची येसाठी, घेऊनी काचवटी परेस दिला, तुका म्हणे हात झाडिले परत्री, श्रम तोची श्रोत्री ठेवी केली। मित्रांनो, हे भाड खाण्यासारखं धन आहे, विटाळ आहे, याचा विटाळ धरला पाहिजे। विषयांचा लोभी हा मनुष्य, त्याला आत्महत्यारा म्हटलेला आहे। असं म्हणताना सुद्धा भिण्याचं काही कारण नाही आणि असा माणूस हा दंडास पात्र आहे। हा अल्प लोभासाठी स्वतःलाच नागवतो, काचेचा तुकडा घेऊन परीस दिला असं म्हटलं पाहिजे। हा श्रोत्रिय म्हणजे पुरोहित व्यर्थ श्रम करतात, वेठ बिगार करतात, अशाने ना देव प्राप्त होणार ना काही प्राप्त होणार। आणि श्रोत्रिय म्हणजे वेदविद्या संपन्न ब्राह्मण, नुसता वेदविद्या संपन्न ब्राह्मण नाही तर यज्ञाचं पौराहित्य करणारा ब्राह्मण, याच्याविषयी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी असं म्हटलेलं आहे। या शब्दामध्ये कर्मकांडाला विरोध केलेला आहे। कर्मकांडाला पर्याय दिल्याचे तर अनेक अभंग आहेत। राम म्हणता वाट चाली यज्ञ पावला पावली, किंवा फुकाचे सुकाचे काही न वेचिता भांडार, कोटी यज्ञा परीस तुका म्हणे हे सार, असा नामस्मरणाचा पर्याय वारकरी साधू संतांनी केलेला आहे। म्हणजे वारकरी साधू संतांनी कर्मकांड नाकारलेले आहेत। तीळ जाळीले तांदूळ काम क्रोध तैसेची खळ, कार्य सिनलासी वावगा न भजता पांडुरंगा। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सोपा मार्ग सांगितलेला आहे भगवंताशी आपलं नातं एकरूप करण्याचा। त्यासाठी कोणतंही कर्मकांड न करता सोपं वर्म सांगितलेलं आहे। सोपे वर्म आम्हा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा। अगदी अगदी सोपं सांगितलेलं आहे। परंतु मित्रांनो, या ज्या महाराजांनी मला फोन केला अशा महाराजांना हे सोपं आवडत नाही। आता यांचं असं म्हणणं आहे या महाराजांचं की वर्णाश्रम धर्म म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र हा जो धर्म आहे हा धर्म जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना मान्य आहे। आता त्यांचं असं म्हणणं आहे त्याच्यामध्ये पुन्हा अर्ध की भक्ती क्षेत्रामध्ये तुकाराम महाराजांना हा वर्ण मान्य नाही, परंतु कर्मकांड क्षेत्रामध्ये मान्य आहे। आता भक्ती क्षेत्रामध्ये मान्य करण्याला काही अडचणी येतात आणि त्यामुळे ते त्याला विरोध करतात, कारण त्यांना त्याच्याशिवाय पर्याय नाही। कारण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, नाही वर्णाधम याती नामे अवघीच सरती, किंवा वर्णाभिमाने कोण झाले पावन, ऐसे द्या सांगून मजपाशी, किंवा समर्थाशी नाही वर्णावर्ण भेद। समर्थ म्हणजे विठ्ठल भगवान परमात्मा पांडुरंग, त्याच्यापाशी असला कसलाही वर्ण भेद नाही। मित्रांनो, विठ्ठल पांडुरंग भगवान परमात्मा पांडुरंगाविषयी तर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी इतकं 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 भारी म्हटलेलं आहे। तुकाराम महाराजांचा हा अभंग वाचून तुमचं हृदय सुद्धा सद्गदित झाल्याशिवाय राहणार नाही। तुकाराम महाराज म्हणतात, अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड, काय त्यासी रांड प्रसवली। आता जर तुकाराम महाराजांना वर्णाश्रम धर्म मान्य असता तर ब्राह्मणाला असं म्हणण्याची हिंमत आहे का? कारण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज एके ठिकाणी स्वतःला शूद्र म्हणून घेतात। शूद्र वंशी जन्मलो म्हणून दंबे मोकलिलो, आणि त्या काळच्या व्यवस्थेने जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना शूद्र ठरवलं होतं। छत्रपती शिवाजी महाराजांना शूद्र ठरवलं होतं, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना शूद्र ठरवलं होतं, आणि एकंदर संपूर्ण बहुजन समाजाला शूद्र ठरवलं होतं। म्हणजे परशुरामाने 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केल्यानंतर कोणीही क्षत्रिय उरलेला नाही। फक्त ब्राह्मण आणि शूद्र हे दोनच वर्ण कलियुगामध्ये उरलेले आहेत, आणि या मांडणीला सुद्धा छेद देण्याचं काम जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी केलेलं आहे। जर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना शूद्र ठरवलेलं असेल, स्वतःला शूद्र म्हणून घेत असतील, ते तुकाराम महाराज या वर्णाश्रम धर्माच्या विरोधामध्ये जाऊन, कारण शूद्रांना ब्राह्मणाबद्दल काहीही बोलण्याचा, त्यांच्यावर टीका करण्याचा कसलाही अधिकार नाही। शूद्रांना वेदांचं ज्ञान घेण्याचा अधिकार नाही, वेद ऐकण्याचा अधिकार नाही, हे धर्मशास्त्र सांगत आहे। परंतु या महाराजाला धर्मशास्त्र मान्य आहे का? तुकाराम महाराज पुढे काय म्हणतात, वैष्णव चांभार धन्य त्याची माता,
शुद्ध उभयता कुळयाती, म्हणजे एखादा ब्राह्मण असेल आणि जर तो भक्त नसेल, भक्त म्हणजे भक्त होण्यासाठी समता लागते, भक्त होण्यासाठी भगवंतावर अपार असं प्रेम लागतं, भक्त होण्यासाठी भेदाभेद नाकारावा लागतो, भक्त होण्यासाठी वर्णाधम याती नाकाराव्या लागतात. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळा आहे अधिकार, बाळे नारी नर आदी करून वेश्याही, हे मान्य करावं लागतं, तो भक्त आहे. आणि हे ज्याला मान्य नाही, जर तो ब्राह्मण असेल तर त्याचं जळो त्याचं तोंड काय त्याची रांड प्रसवली, या शब्दामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी त्याला धिक्कारलेलं आहे. आणि एखादा व्यक्ती चांभार जातीमध्ये, चांभार म्हणजे शूद्राच्याही खालचा, हे जे 4 वर्ण आहेत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, या शूद्राच्याही खाली एक अस्पृश्य जात आहे, काही अस्पृश्य जाती आहेत, अतिशूद्रामध्ये ते येतात. आणि जर तो चांभार असेल आणि तो वैष्णव असेल, वैष्णव म्हणजे कोण, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, कोणाही जीवाचा न घडो मत्सर, असा जो वैष्णव आहे, जर तो चांभार जरी असला तरी काय म्हटलेलं आहे, धन्य त्याची माता, त्याच्या मातेला धन्य म्हटलेलं आहे. शुद्ध उभयता कुळयाती, तो आणि त्याची माता त्याचे वडील यांचं सर्वांचं कुळ हे शुद्ध आहे, हे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. आणि आयसा हा निवाडा झालासे पुराणी, नव्हे माझी वाणी पदरीची, तुका म्हणे आगी लागो थोरपणा, दृष्टी त्या दुर्जनानं पडो माझी. हा जो उच्चवर्णीय आहे तो जर असा अभक्त असेल, जर तो असा भेदाभेद करत असेल, तर मित्रांनो त्याच्या थोरपणाला आग लागो. आणि असा माणूस, असा दुर्जन, असा अभक्त माझ्या दृष्टीला सुद्धा न पडो, मग तो ब्राह्मण जरी असला तरी, हे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आता हा म्हणतो की वारकरी साधू संताला वर्णाश्रम धर्म मान्य आहे, आपण मान्य नाही हे तर सिद्ध केलं, कारण कर्मकांड तुकाराम महाराजांनी नाकारलं, त्यामुळे कर्मकांड करण्याचा तो म्हणतो की ब्राह्मणाला अधिकार आहे. परंतु कर्मकांडच तुकाराम महाराजांना मान्य नाहीत, यज्ञ मान्य नाही. आणि मेल्यानंतर जे पिंडदान करायचं असतं त्याविषयी सुद्धा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात, पिंड पदावरी दिला आपुलिये करी, माझे झाले गयावर्जन, फिटले पितरांचे ऋण, केले कर्मांतर, बोंब मारली हरिहर, तुका म्हणे माझे भार उतरले ओझे. मी माझा देहरूपी पिंड भगवान परमात्मा पांडुरंगाच्या चरणी अर्पण केलेला आहे आणि तेच माझं गयावर्जन आहे, आणि त्यासोबतच माझं पितरांसोबत असणारं ऋण फिटलेलं आहे. सगळं हे प्रतिकात्मक रूपाने तुकाराम महाराजांनी मांडलेलं आहे. आणि याचा पुरावा म्हणून दुसरा अभंग लिहिलेला आहे, भुके नाही अन्न मेल्यावरी पिंडदान, हे तो चाळवा चाळवी केली आपणची जीवी, नैवेद्याचा आळ वेच ठाकणी सकळ, तुका म्हणे जड मजन राखावे दगड. तुकाराम महाराजांनी याला दगड म्हटलेला आहे. जशी दगडाची नाव काय होते तुम्हाला कधीही तारू शकणार नाही, तसे हे कर्मकांड तुम्हाला तारणार नाही. त्यामुळे ब्राह्मण असो, वैश्य असो, शूद्र असो, क्षत्रिय असो, जर तुकाराम महाराजांनी हे कर्मकांडच नाकारलेले आहेत, त्यामुळे हे कर्मकांड ब्राह्मणांनी करायचे किंवा नाही करायचे याचा प्रश्नच निर्माण होत नाही. आणि एवढंच नाही तर असे कर्मकांड करणारा जो कुणी व्यक्ती असेल, तो त्या बदल्यात जर पैसा घेत असेल आणि देत असेल, घेणाराला आणि देणाराला दोघांचंही स्थान नरकामध्ये आहे. तुका म्हणे द्रव्य घेती देती नरका जाती उभयता असं म्हटलेलं आहे. एवढंच नाही तर तुम्ही कथा करीत असा भगवंताची, कोणतीही पूजा करीत असा, जसं उदाहरण म्हणून द्यायचं म्हटलं तर द्रव्य इच्छेसाठी करीत असे कथा, काय त्या पापिष्टा न मिळे खाया, पोट पोसावया तोंडी बडबडी, नाही धडफुटी एक गोष्टी. तुकाराम महाराज म्हणतात, असा जो वक्ता आहे, आशाबद्ध वक्ता, भय श्रोत्याच्या चित्ता, गातो तेची नाही ठावे, तोंड वासी काही द्यावे, झाले लाभाचे मांजर, भीक मागे दारोदार, माप आणि गुणी तुका म्हणे रीती दोन्ही. पैसे देऊन कर्मकांड करणं, पैसे देऊन पूजा करणं, पैसे देऊन अभिषेक करणं, पैसे देऊन सत्यनारायण करणं, पैसे देऊन नारायण नागबळी करणं, यातून तुम्हाला काहीही प्राप्ती होणार नाही, उलट दोघांनाही पाप लागणार, करणाराला सुद्धा आणि करवून घेणाराला सुद्धा, हे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. आणि नामस्मरण करून जर द्रव्य पैसे मागत असतील तर बाबा 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 काय म्हटलेलं आहे तुकाराम महाराजांनी, नाम गाऊन या द्रव्य जे मागती, नेनो तया गती कैसी होय, कथा करून या द्रव्य घेती देती, तया अधोगती नरकवास.
कीर्तनकाराबद्दल सुद्धा म्हटलेलं आहे, कीर्तनकार तर ब्राह्मण नसतात बहुधा, कीर्तनकार हे बहुजन समाजातील आहेत, परंतु त्यांना सुद्धा तुकाराम महाराजांनी सोडलेलं नाही. जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे, बुका लावू नये भाळा, माळ घालू नये गळा, तटावृष भासी दाना, तृण मागू नये जाना, तुका म्हणे द्रव्य घेती देती तेही नरका जाती. अगदी इतक्या स्पष्टपणे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी मांडलेलं आहे. आणि मित्रांनो, याला एक भक्कम पुरावा म्हणून संत नामदेव महाराजांचा एक अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे. संत नामदेव महाराज एक वेळेस मंदिरामध्ये जात होते, परंतु मंदिरामधून ब्राह्मणांनी त्यांना हाकलून लावलं. स्वतः नामदेव महाराज म्हणतात, ही नदी न जाती मोरी पंढरी के राया, ऐसा तुमने नामा दर्जी कायको बनाया, टाळ बिना लेकर नामा राहुल में गया, पूजा करते ब्राह्मण उन्हें बाहर ढकाया, देवल के पीछे नामा अल्लक पुकारे, जिधर जिधर नामा उधर देवल ही फिरे, नाना वर्ण गवा उनका एक वर्ण दूध, तुम कहा के ब्राह्मण हम कहा के सूद. संत नामदेव महाराजांनी इथं विचारलेला प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. अनेक जातीच्या वेगवेगळ्या जातीच्या गायी असतात, परंतु त्या सर्वांचं दूध जर एकत्र केलं, जसं आपण दूध डेअरीवर एकत्र दूध करतो, त्या पद्धतीने कोणतं पुन्हा कोणत्या गायीचं दूध हे ओळखू येत नाही. अगदी त्या पद्धतीने तू कशाचा ब्राह्मण आहेस आणि मी कशाचा शूद्र आहे, हा प्रश्न संत नामदेव महाराजांनी विचारलेला आहे. येथे स्पष्टपणे त्यांनी वर्णाश्रम धर्माला चॅलेंज केलेलं आहे. मन मेरी सुई तनो मेरा धागा, खेचर जी के चरण पर नामा सिंपी लागा, ही जी मांडणी केलेली आहे. परंतु मित्रांनो, यांना ही मांडणी मान्य नाही आणि या मांडणीबद्दल वर्णाश्रम धर्म याचं पतन झाल्यामुळे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना खेद झालेला आहे. म्हणजे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना वर्णाश्रम धर्म मान्य आहे, अशा पद्धतीचं त्या महाराजाचं म्हणणं आहे. त्यासाठी त्यांनी 2-3 अभंगाचं उदाहरण दिलं. त्यातील एक अभंग पहा, ऐका कलीचे हे फळ पुढे होईल ब्रह्मगोळ, चारी वर्ण 18 याती भोजन करीती एके पंक्ती. कलीचं फळ ऐका, पुढे ब्रह्मगोळ होणार आहे. चारही वर्ण 18 याती भोजन करीती एके पंक्ती. 4 वर्णाचे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, ज्या 18 पगड जाती आहेत म्हणजे सर्व ओबीसी समाजाला, हे सर्व एका पंक्तीला भोजन करतील. आता मित्रांनो, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगतात की येथे भक्ती संप्रदायामध्ये धर्मामध्ये कसलाही भेद नाही, येथे नाही पंक्ती भेद, येथे पंक्ती भेद नाही, मोठे काही लहान, ही घोषणा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी केलेली आहे. येथे पंक्ती भेद नाही, याची अनेक उदाहरणं आहेत. स्वतः नाथ महाराज त्यांच्या गाथेमध्ये उदाहरण देतात. संत चोखोबारायांच्या घरी स्वतः भगवान परमात्मा पांडुरंग जेवायला आले आणि त्यांच्यासोबत संपूर्ण संत मंडळी एका पंक्तीला जेवायला बसले, वेगवेगळ्या जाती धर्माचे. मित्रांनो, येथे पंक्ती भेद नाही, म्हणजे एक प्रकारे येथे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज खेद व्यक्त करीत नसून ज्या लोकांचा या कलियुगावर सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग या मांडणीवर विश्वास आहे आणि सध्या कलियुग सुरू आहे, आणि मग अशा कलियुगामध्ये सुद्धा या 4ही वर्ण 18 याती एकाच लाईनमध्ये भोजन करतात आणि अशा पद्धतीने कलियुगाचं वर्णन तुकाराम महाराजांनी येथे केलेलं आहे. येथे कसलाही खेद व्यक्त केलेला नाही. असंच जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे दुसरे अभंग आहेत. ऐसे कलियुगाच्या मुळे झाले धर्माचे वाटुळे, सांडून या राम राम ब्राह्मण म्हणती दोमदोम, शिवो न येती वस्त्र निळी, वस्त्रे पांघरती काळी, तुका मने वृत्ती, सांडूनी गदा मागत जाती. मित्रांनो, अशा पद्धतीनं कलियुगाचं वर्णन करणारे हे अभंग आहेत. ऐसे कळी पुत्र होती, बुडविती पूर्वजा, चहाडी चोरी भांडवला, वाटा आला भागासी, त्यांचे दुःखी मही, भारतेही नसाहे, तुका मने ग्राम पशु, केला नाश आयुष्या. अशा पद्धतीने वेगवेगळ्या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी या कलीचं वर्णन केलेलं आहे. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज दुहेरी बोलू शकत नाही. एकीकडे वर्णाश्रम धर्म पूर्णपणे नाकारतात आणि एकीकडे तो वर्णाश्रम धर्म संपला म्हणून खेद व्यक्त करतात. असं कधीही होणार नाही. एकीकडे वर्णाश्रम धर्माला आव्हान करतात, एकीकडे ब्राह्मणाला दान देऊ नका असं सांगतात आणि एकीकडे असा खेद कदापिही व्यक्त करणार नाहीत. मित्रांनो, या विषयावर अजून भरपूर काही बोलण्यासारखं आहे, परंतु व्हिडिओ मोठा होत चाललेला आहे, त्यामुळे तुर्तास एवढंच. आणि तुम्हाला तो संदर्भासाठी धर्मशास्त्राचा नियम डिस्क्रिप्शनमध्ये मी देत आहे. आपलं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु, जय शिवराय, जय भीम.